स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस म्हणजे शब्दांना हिरवी पानं फुटण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे ओठांना सुरेल गाणं सुचण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे या पाखरांना काहीतरी मिळण्याचा दिवस. आणि आजचा दिवस म्हणजे चंद्र ही खिडकीत ओढण्याचा दिवस. अशा या उपवर वधू परिचय संमेलनासाठी आलेले सर्व उपवर वधू व पालकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजन किंवा गणेश वंदनाने करून होत असते. उगवतो जसा पहाटेचा दिनकर, नवचैतन्य घेऊनी फुलवितो चराचर, तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फुलावे होऊन गणेश वंदना सादर करीत आहे कुमारी ऋतुजा नावरकर, कल्याण. जोरदार टाळ्यांनी ऋतुजाचं स्वागत. खूपच सुंदर असे नृत्य. 16 विद्या 64 कला.
16 विद्या 64 कलाचे अधिपती श्री गणपती यांचे आगमन जणू काही ह्या सभागृहात झालेले आहे. धन्यवाद ऋतुजा. आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी संस्कारवाणीचे उपाध्यक्ष श्री राहुल वाणी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावे. समन्वय समिती अंतर्गत 11 विभागीय मंडळे व 10 महिला मंडळे आणि संस्कारवाणी मुंबई आयोजित 20व्या उपवर वधू परिचय संमेलनास उपस्थित सर्व उपवर वधू, त्यांचे पालक व समाज बांधव तसेच भगिनींचे स्वागत करतो. आणि आज संमेलनास उपस्थित सर्व उपवर वधूंना त्यांचा भावी जोडीदार, लाईफ पार्टनर अपेक्षेप्रमाणे मिळो असे सुयश चिंतून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद राहुलजी. मी वैद्यकीय सेवा कोष सचिव चंद्रकांत सोंजे आजच्या 20व्या उपवरवधू परिचय संमेलनास उपस्थित सर्व समाज बांधवांचे स्वागत करतो. आपणासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, त्यांचे आपण पालन कराल व आम्हा सहकार्य कराल ही छोटीशी अपेक्षा. आपणा सर्वांचे स्मार्टफोन सायलेंट मोडवर ठेवावे. व्यासपीठासमोरून कोणीही ये जा करणार नाही, म्हणजेच कार्यक्रमात व्हिडिओग्राफीमध्ये डिस्टर्बन्स येणार नाही. सभागृहात आपापसात चर्चा करू नये. पहिल्या 2 रांगा मान्यवरांसाठी राखीव आहेत. उपवधू व त्यांचे पालक यांच्याकरिता D1 ते I60 पर्यंत आसन राखीव ठेवण्यात आलेले आहेत. उपवधू दिलेले बॅचेस गळ्यात घालावे, हातात किंवा खिशात ठेवू नयेत. ईमेलद्वारे नोंदणी केली आहे, परंतु शुल्क भरणे बाकी आहे. त्यांनी आपले शुल्क उपवधू काउंटरवर जमा करावे. ऐन वेळेस म्हणजेच वेळेवर उपस्थित उपवधूंनी आपली नाव नोंदणी करावी. आपला बायोडाटा व फोटो आणि शुल्क ₹500 नोंदणी काउंटरवर जमा करावे. धन्यवाद. कृपया दिलेल्या विनंती वजा सूचनाचं सर्वांनी आमच्या संयोजक व आयोजकांना सहकार्य करावे अशी मी आपणास अपेक्षा करतो. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का होईना अंधार दूर करते. जीवनाला हवी प्रकाशाची वात. दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान. हे आपणास आहे ज्ञान. तेव्हा दीपप्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. त्याकरिता सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यासाठी मी आलेल्या मान्यवरांमध्ये समन्वय समिती अध्यक्ष आदरणीय श्री RL वाणी साहेब, तसेच अखिल भारतीय वाणी समाज महाअधिवेशन सचिव राजेशजी कोठावदे नाशिक, समन्वय समिती उपाध्यक्ष आदरणीय श्री दीपक मोराणकर, समन्वय समिती सरचिटणीस श्री महेंद्रजी येवले, समन्वय समिती चिटणीस श्री महेश पाकले, समन्वय समिती कोषाध्यक्ष श्री सीडी येवले, अंतर्गत हिशोब तपासनीस श्री किशोरजी कोठावदे, संस्कारवाणी मुंबई अध्यक्ष श्री संजयजी धामणे, संस्कारवाणी महिला प्रमुख सौ आशाताई शिरोडे, ठाणे मंडळ अध्यक्ष श्री प्रकाश पाटील सर आणि ठाणे महिला मंडळ अध्यक्षा सौ स्वातीताई येवले यांना मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन दीपप्रज्वलन करावे.
या ठिकाणी सर्व मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. केला होता अट्टहास जणू काही आजच्या कार्यक्रमासाठीच. या उक्तीप्रमाणेच हा कार्यक्रम साध्य करण्यासाठी संयोजक आयोजकांनी जणू काही अथक प्रयत्न केलेले आहेत. त्याचे जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, आणि कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून. मी समन्वय समितीचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी समितीचे सरचिटणीस माननीय श्री महेंद्रजी येवले यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. नमस्कार. सर्वजण सभागृहात एकदम शांत झालेले आहेत. तर सर्वांनी फक्त मी म्हणेल मी समाजाचा, तुम्ही म्हणायचं आहे समाज माझा. मी समाजाचा, मी समाजाचा. धन्यवाद. आणि मी आता प्रास्ताविक सादर करतो. लाडशाखी वाणी समाज मंडळ समन्वय समिती अंतर्गत 11 विभागीय मंडळ, 10 महिला मंडळे आणि संस्कारवाणी मुंबई आयोजित उपवर वधू परिचय संमेलनाचे हे 20वे वर्ष होय. गेली 19 वर्ष सुरुवातीलाच उपवर वधू परिचय संमेलनाचे आयोजन करणारे वाणी समाजाचेच नव्हे तर अन्य समाजाच्या इतिहासात समन्वय समिती आणि संस्कारवाणी ही एकमेव संस्था होय की जी उपवर वधू परिचय संमेलनाचे आयोजन करीत असते. हे आपणा सर्वांना गर्वाने नमूद करावेसे वाटते. उपवर वधू परिचय संमेलन आयोजित करण्यामागे मुंबई परिसरातील एकूण 11 मंडळे, 10 महिला मंडळे आणि संस्कारवाणी युवकांचा सिंहाचा वाटा आहे. पहिल्या वर्षी एकूण 100 प्रवेशार्थी स्वीकारून 19 वर्ष संख्या जवळजवळ 300 पर्यंत पोहोचली आहे. नाट्यगृहाच्या उपलब्धतेनुसार नियोजित वेळेत एवढ्या संख्येने उपरवधूंचा परिचय उत्कृष्टरित्या करून घेणे म्हणजे तारेवरची कसरत होय. पण तरीही गेली 19 वर्षांचा इतिहास पाहता यावर्षीही उपरवधूंचा परिचय निवेदक उत्कृष्टरित्या पार पाडतील यात तीळमात्र शंका नाही. यासाठी उपरवधूंची साथ तेवढीच महत्त्वाची आहे. पुस्तिकेत नाव नोंदविलेल्या व वेळेवर उपस्थित होऊन नावे नोंदविलेल्या उपरवधूंनी व्यासपीठावर येऊन आपला परिचय न घाबरता न डगमगता अत्यंत कमी वेळात करून द्यावायचा आहे. यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना व्यासपीठावरती पाठवावे असे मी नम्र आवाहन करतो. समन्वय समितीने गेल्या 19 वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबविलेत व सामाजिक विधायक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सातत्याने समन्वय समिती करीत असते. गेल्या 3 वर्षापासून ईमेलद्वारे उपरवधूंचे प्रवेशार्थ स्वीकारून त्यांचे काम हलके केले आहे. पुढील वर्षी ॲपद्वारे किंवा वेबसाईटद्वारे अर्ज स्वीकारण्याचा समितीचा मानस आहे. उपरवधू परिचय संमेलन ज्याप्रमाणे सर्वश्रुत आहे आणि गरजेचे झाले त्याचप्रमाणे समिती उपक्रम जसे वाणी समाज दक्षता संघ व वैद्यकीय सेवा कोश 365 हे दोनही उपक्रम योग्यरित्या राबवून सर्वश्रुत करण्याचा मानस आहे. मी महेंद्र येवले सरचिटणीस समन्वय समिती आपणास आवाहन करतो की आज जे 20वे उपवधू परिचय संमेलन यशस्वी होण्यासाठी आपणा सर्वांनी प्रयत्न करूया व गेल्या 19 वर्षाची परंपरा कायम राखूया. मी समाजाचा, समाज माझा, एकच ध्यास समाजाचा विकास. धन्यवाद. धन्यवाद महेंद्रजी. जणू काही एखाद्या आवडत्या पुस्तकामधील एखादी आवडती ओळ अधोरेखित करावीशी वाटते. त्या पद्धतीनेच महेंद्रजीने आपल्या प्रास्ताविकेतून आपल्याला आजच्या ह्या संमेलनाची आठवण व्हावी हे आपल्याला त्यांच्या प्रास्ताविकेतूनच आपल्याला अधोरेखित करावीशी वाटते. मी महेंद्र येवलेजींना पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. तसेच
यानंतर समन्वय समिती अध्यक्ष श्रीयुत अरेरवाणी सर संमेलनाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतील. उपस्थित सर्व मान्यवर, उपवधूवर यांचे स्वागत करून आपला फारसा वेळ न घेता मी या संमेलनाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो. धन्यवाद वाणीसाहेब. आपण गेल्या कित्येक वर्षापासून डिसेंबर महिन्याची चाहूल लागली तर आपण वृत्तवाहिनीवर किंवा टी व्हीवर नेहमी एक आठवण बघत असतो की भिंतीवरी काल निर्णय असावे. तर मला समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला असं सांगावंसे वाटते की भिंतीवरी संस्कारवाणीची दिनदर्शिका असावी. या संस्कारवाणीचे प्रकाशन आपल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की संस्कारवाणीचे दिनदर्शिकेचे प्रकाशन करावे. संस्कारवाणीचे सचिव आशिष शेंडे, उपाध्यक्ष श्री राहुल वाणी, अभय शिरोडे यांनी व्यासपीठावर यावे व संस्कारवाणी अध्यक्ष संजय बाळकृष्ण धामणे यांनी व आलेल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे उद्घाटन करावे, प्रकाशन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी प्रकाशन सोहळ्याचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. मी या ठिकाणी संस्कारवाणी मुंबई अध्यक्ष श्री संजयजी धामणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. व्यासपीठावरील समन्वय समितीचे अध्यक्ष श्री अनिल वाणी, राजेशजी कोठावदे, खास नाशिकहून आलेत, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व मान्यवर, सप्रेम नमस्कार. आपली परंपरा न चुकवता यंदाही आम्ही संस्कारवाणी कॅलेंडर हे प्रकाशित केलं आज या ठिकाणी. याचा मला खरोखर आज इथे आनंद होतो आहे. काय ह्या दिनदर्शिकेत आपण केवळ तारखा पाहणार नाही आहोत, तर पानाच्या प्रत्येक मागचं पान हे आपल्या आयुष्याला काहीतरी सांगून जाणार आहे. याच्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केलेत. आपल्याच समाजातल्या व्यक्तींकडून विविध विषयांवरती लेख मागवलेत. त्या लेखांचं संकलन करून ते लेख या ठिकाणी प्रकाशित करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. याचा मागचा हेतू सरळ आहे की आम्ही समाजापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे आणि समाज संस्कारवाणीपर्यंत अशी अविरत सेवा गेली 20 वर्षापासून आम्ही इथे देत आहोत आणि हे कॅलेंडर चक्क आम्ही विनामूल्य देत आहोत. याच्या मागचा हेतू असा आहे की सदैव 365 दिवस संस्कारवाणीचं नाव आपल्या डोळ्यासमोर येईल. आपल्या भिंतीवरती जेव्हा हे संस्कारवाणीचं दिनदर्शिका दिसेल ही आम्हालाही त्याच्यात आनंद होणार आहे. या लेखांमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या घरातील जी तरुणी जी मुलं आहेत ते संस्कारवाणीला जोडली जावीत म्हणून आम्ही संस्कारवाणी जोडा एक अभियान सुरू करतो आहोत 2019 सालापासून. हे आपल्याला या ठिकाणी खास करून नमूद करून सांगावं असं वाटतं मला. तेव्हा ह्या सर्व दिनदर्शिकेंचं आपल्या घरोघर पोहोचतीलच. आपण हे सर्व लेख वाचा, आपली प्रतिक्रिया कळवा, म्हणजे उत्तरोत्तर आम्हाला पुढच्या वर्षी आणखीन यापेक्षा आणखीन काही चांगलं देता आलं तर निश्चित आम्ही देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
सर्वजण ज्या कार्यक्रमाची आपण उत्कंठेने वाट बघत आहोत अशा ह्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. आज दिनांक 21 जानेवारी 2019 या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांचे भाग्ययोगाचे औचित्य म्हणजे चातकाला आपली तृष्णा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची. शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्रांची. अगदी तसेच आपल्या समाजातील उपवर वधू व उपवर व उपवधू यांना ओढ असते आजच्या वधूवर परिचय संमेलनाची. लाडशाखीवाणी समाज समन्वय समिती संस्कारवाणी मुंबई आयोजित 20वे उपवर वधू परिचय संमेलन आज कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे अगदी थाटामाटात संपन्न होत आहे. अशा या उत्साही वातावरणात माननीय अध्यक्ष महोदय, सर्व प्रमुख पाहुणे, कार्यकारिणी सदस्य, इतर मान्यवर, उपवर, उपवधू आणि सर्व समाज बांधवाचे सगळ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत. माणसाने दिला हात माणसाला, नाते जुळले त्या क्षणाला. नाती जपता कळेल सारे, नात्यामध्ये रंग निराळे. असेच महत्त्वपूर्ण नात्यांचे वेध लागलेले आजचे आपले सेंटर ऑफ अट्रॅक्शन असलेले उपवर वधू यांच्यासाठी आयोजित केलेले हे परिचय संमेलन. नक्कीच केला होता अट्टहास आजच्या या दिवसासाठी. अतिशय आतुरतेने वाट पाहणारे उपवर आणि उपवधू यांच्यासाठी संयोजकांनी केलेल्या अथक प्रयत्नातून साकारलेला आजचा वधूवर परिचय संमेलन. लग्न म्हणजे दोन जीव बांधले सप्तपदीने. लग्न म्हणजे दोन जीव बांधले सप्तपदीने. सुरुवात होते संसाराची मधुर सहज जीवनाने. यासाठी मी पुढील गोत्र सादर करण्यासाठी व निवेदन करण्यासाठी श्री नितीन मालपुरे व प्रशांत येवले यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. धन्यवाद. तरुणाईत पदार्पण केलेल्या प्रत्येक युवा मनाचा सर्वात आपुलकीचा विषय म्हणजे लग्न. आणि हाच विषय घेऊन गेली 19 वर्षे जे काय उपवर वधू परिचय संमेलन आपण साजरं करतोय त्याचा आज 20वं पर्व सुरू झालं आहे. 20वं पर्व तेही 21 जानेवारीला. तर हे आजचं पर्व संपन्न होत असताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे. तर असं हे भव्य, नेटकं आणि हायटेक असं संमेलन ज्यांच्या अथक प्रयत्नातून साजरं होत आहे ते म्हणजे लाडशाखी वाणी समाज मंडळ समन्वय समिती मुंबई आणि संस्कारवाणी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे साजरं होत आहे. तर अशा ह्या दोन्ही समितींच्या पदाधिकाऱ्यांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. समन्वय समितीचं हे उपवर वधू परिचय संमेलन जरी 20वं म्हणून साजरं होत असेल तरी पण जे काही लग्नाळू उमेदवार प्रथमच आपल्या ह्या संमेलनास आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्यासाठीचा कोड ऑफ कंडक्ट तो मी आपल्याला आता थोडक्यात सांगणार आहे. आपण रजिस्ट्रेशन करताना आपल्याला एक कागद म्हणजे आजचा जो कोड ऑफ कंडक्ट मी आपल्यापुढे सांगतोय. व्यासपीठावर येताना आपल्या उमेदवाराने परिचय पुस्तिकेत आपल्या नावाचा क्रमांक, पृष्ठ क्रमांक, स्वतःचे संपूर्ण नाव, गावाचे नाव, शहराचे नाव, ज्या उपवधूंचे नाव पुस्तिकेत नाही त्यांनी आपला संपर्क क्रमांक सांगावा, जन्मतारीख, शिक्षण, व्यवसाय, आपल्या आवडीचे विषय, पण तेही फक्त 1 ते 2 मिनिटात आणि तेही संक्षिप्त स्वरूपात. उदाहरणार्थ वाचन, साहित्य, अध्यात्म, गायन, नृत्य, खेळ,
समाजातील रूढी परंपरा, विवाह व्यवस्था, सामाजिक कार्य, टी व्ही मालिका, शिक्षण पद्धती, सध्या चर्चेत असलेल्या विषय किंवा अन्य विषय या संबंधित आपण आपला परिचय करून द्यायचा आहे, जेणेकरून आपला परिचय हा ओघवता होईल. आणि जर चुकून एखादा विषय राहिलाच तर आम्ही आपल्यासाठी आपले एक सिनियर फ्रेंड्स म्हणून प्रॉम्प्टिंग करण्यासाठी सज्ज आहोतच. तर ह्या झाल्या परिचय संमेलनातील उमेदवारांसाठीच्या सूचना. आणि आता जे उमेदवार आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी म्हणजेच परदेशात गेले असतील आणि आज इथे उपस्थित राहू शकत नसतील, त्यांच्याच आईवडिलांनी सर्व गोत्रातील वधूवर परिचयांचा परिचय पूर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्याचा परिचय अगदी थोडक्यात असा करून द्यायचा आहे. ही झाली पालकांसाठीची सूचना. आणि आता आजच्या पुस्तिकेत उपलब्ध नसलेले, ज्यांचे बायोडेटा उपलब्ध नाही आहेत पण आज ते प्रत्यक्षेकडे येऊ शकले आहेत, त्या उमेदवारांनी सर्व गोत्रांचा परिचय झाल्यानंतर आणि आयोजकांनी म्हणजेच निवेदिकांनी त्यांची नावे घेतल्यानंतरच व्यासपीठावर येऊन आपला परिचय करून द्यायचा आहे. तर ह्या झाल्या ऐनवेळी आलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचना. तर ह्या पुस्तकात आज आपल्यापुढे सादर केलेलं आहे त्यात काही मुद्रण दोष नजरचुकीने झाले असल्यास आणि ते आपल्या निदर्शनास आल्यास उमेदवाराने त्यातील मुद्रण दोष हे आपला परिचय करून देताना करेक्ट करून घ्यायचे आहेत आणि उपस्थित असलेल्या पालकांनी पण ती नोंद त्वरित आपल्या पुस्तकात करून घ्यायची आहे. तसंच आजच्या ह्या उपवर वधू परिचय संमेलनासाठी आपलं हे आयोजक दरवर्षी काही ना काही नवीन आणि नाविन्यपूर्ण अशी कृती अंमलात आणत असते. तशीच ह्या वर्षी देखील त्यांनी एक कृती अवलंबात आणली आहे. म्हणजे आपले जे उपवर वधू व्यासपीठावर येतील त्यातील एक म्हणजे प्रत्येक गोत्रातील वधू आणि वर यांच्यातील एक भाग्यवान उमेदवार यांना समन्वय समिती आणि संस्कारवाणीची जी काही विभागीय मंडळं आहेत त्या विभागीय मंडळांचे सचिव यांच्या शुभ हस्ते एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि त्या भाग्यवान उमेदवारास उपवर आणि वधू यांना एक उपयुक्त अशी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी माझी विनंती आहे की जे काही विभागीय मंडळांचे सचिव आहेत त्यांनी आपल्या क्रमानुसार व्यासपीठाच्या म्हणजे बॅकस्टेजवर येऊन त्यावेळेस उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते लकी ड्रॉ काढून त्याचं प्रदान त्या उमेदवारांना करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे काही संमेलन आहे, उमेदवार आहेत त्यांना आपण आता ह्या ठिकाणी बोलवणार आहोत. पण त्यासाठीच त्यांना फॉलोअप करण्यासाठी आजचे माझ्याबरोबरचे सहनिवेदक श्रीयुत प्रशांत येवले यांना मी विनंती करतो त्यांनी पुढील सूत्रे आपल्या हातात घ्यावी. नमस्कार. आवाज येतोय? पाठीपारेपर्यंत आवाज येतोय? नमस्कार मंडळी. लग्न लग्न आणि लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं? खरं तर दोन मनांचं मिलन असतं हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं. तर कधी लग्न लग्न आणि लग्न म्हणजे काय असतं तर त्याचा विचार कळायला थोडा वेळ लागतो. म्हणूनच तिने केला चहा तर याला सरबत हवं असतं, बरोबर ना? तर कधी लग्न लग्न आणि लग्न म्हणजे काय असतं तर त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं तर तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरूण असतं. तर अशा होणाऱ्या अनेक लग्नांची येथे पूर्वतयारी होणार आहे. मी प्रशांत येवले आज सर्व लग्नाळू खालप गोत्रातील उमेदवारांना उपवरांना येथे मी बोलवणार आहे. त्यांची नावं मी पुकारणार आहे. त्यांनी लगबगीने येथे व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. मी नावं घेतोय. खालप गोत्र उपवर उत्कर्ष दिनेश धामणे, दीपक बालचंद्र वाणी किंवा पितृभक्त, मयूर कृष्णा धामणे, प्रसन्ना प्रकाश शिरुडे, हर्षल पांडुरंग हुडे, अमित सतीशचंद्र शिरुडे, पियुष अनिल ब्राह्मणकार, प्रतीक दत्तात्रय ब्राह्मणकार, सुमित देविदास ब्राह्मणकार, निखिल
प्रकाश शिरोरे, सारंग राजेंद्र शिरुडे, विवेक दिलीप वाणी, अभिजित प्रभाकर कोतकर, मोहित बाळकृष्ण शिरुडे, हर्षल रवींद्र शिरुडे, पराग विजय नेरकर, चेतन गोपाळ शिरुडकर आणि मयूर विजय वाणी. सर्वांना नावं लक्षात आली असतील तर कृपया लगबगीने आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे, कारण की या कार्यक्रमाचा उद्देशच तुमच्यासाठी आहे. प्रेक्षकांमध्ये बसलेली सर्व मंडळी तुमच्याच आगमनाची इथे वाट बघते. गोत्रातील उपवर व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत त्यांच्यासाठी जोरदार आपण त्यांना प्रोत्साहन म्हणून टाळ्या वाजवूया. आणि आज उपवरांसाठीच एक सूचना आहे, त्यांना हा जो काही फॉर्म दिला होता त्याची जी काय काउंटर स्लिप आहे ती काउंटर स्लिप या बॉक्समध्ये त्यांनी आपला परिचय करून झाल्यानंतर टाकायची आहे. आपण आता आपल्या पहिल्या परिचयाला सुरुवात करीत आहोत. आपल्याला ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनानुसार आपण आपला परिचय करून द्यायचा आहे. पुस्तकेमध्ये माझा चॉईस ऑफ क्रमांक आहे 21व्या पानावर. माझं नाव पूर्ण दीपक बालचंद्र वाणी. मी सध्या पुण्यामध्ये आहे, कंपनीकरता लिजन म्हणून आहे. एक विनंती आहे दीपक, आपल्याला आपला आवाज शेवटपर्यंत पोहोचावण्यासाठी आपण माईकच्या ठराविक अंतरापर्यंत पुढे जायचं आहे, 3-4 इंच अंतर ठेवून. हा, नाव पूर्ण दीपक बालचंद्र वाणी. सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहे. लिजन म्हणून कंपनी मी ॲनिमेशन केलं आहे. जन्मगाव पनवेल आहे. जन्मतारीख 29 एप्रिल 1992. शिक्षण झालेलं आहे BSc इन ॲनिमेशन आणि स्पेशलायझेशन इन VFX. आपल्या आवडीचा विषय झाला तर तसं फिरायला, ट्रेकिंग करायला वगैरे भरपूर आवडतं. बस. आपल्या जोडीदाराबाबतची अपेक्षा. जोडीदाराची अपेक्षा उंची 5.4, कारण माझी 5 आहे. अनुरूप वगैरे. आत्तापर्यंत म्हणजे गेली 19 वर्ष आणि आताचं 20वं वर्ष आपण जोडीदार निवडीमध्ये किंबहुना आतापर्यंत जवळजवळ प्रत्येक उमेदवार, उपवर अथवा वधू, अपेक्षा सांगताना अनुरूप सांगतो. पण तुमच्या मनातली अनुरूपतेची व्याख्या ही आमच्या समोर बसलेल्या पालकांना किंवा संभाव्य जोडीदाराला पोचती करायची असेल तर ती आपण नेमक्या शब्दात कशी व्यक्त कराल? तर तुमची अनुरूपतेची व्याख्या काय? असं काही नाही एवढं काय, फक्त घर मिळवू वगैरे पाहिजे आणि आई वडिलांना वगैरे सांभाळून अशी जे काही नसेल ते तसं ठीक चालेल. तेवढंच म्हणजे अनुरूप. आता आपण ॲनिमेशन या क्षेत्रात काम करताय, तर आपण थोडंसं त्या IT संबंधित फील्डमध्ये आहात, तर करिअरशी संबंधित अनुरूप ती नसली तरी चालेल का? हो, तसंही चालेल. अच्छा, म्हणजे मग असं काही नाही की त्याच फील्डमधली वगैरे पाहिजे वगैरे. ठीक आहे. मला वाटतं आपल्या एवढ्या व्याख्येतून पालकांनी काय तो अर्थ काढायचा आहे तो काढला असते. आपण आता लग्न करतोय, तर त्या विषयासंबंधी माझा प्रश्न असणार आहे. तर आपले सध्याच्या ज्या काही विवाह पद्धती आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर तुमचं लग्न कसं असावं असं तुम्ही सांगायचं आहे स्पेसिफिक. जे आता आपल्या मध्ये पुण्याला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जे काही ठरलेलं आहे तसं अतिउत्तम आहे. उलट आता नवीन की ते सर्व जे बंद करण्यात आले ते उलट चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला काय बंद करायचं आहे तुमच्या बाबतीत? नाही, ते म्हणजे जे आता ते साईडला
ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आपला अनुक्रमांक नाव सांगायचं आहे आणि स्थानाबद्ध व्हायचं आहे. पुस्तकातील अनुक्रमांक आहे 24 आणि 21व्या पानावर आहे. थँक्यू. आपल्याला जी सूचना दिली आहे की आपली जी काउंटर स्लिप आहे ती आपण ह्या भाग्यवान बॉक्समध्ये घालायची आहे. गुड आफ्टरनून. माझं नाव पियुष बावनकर. पेज नंबर 23वर 29 क्रमांक आहे माझा. मी खालप कोत्राचा आणि लहानपणापासून नवी मुंबईमध्ये राहिलो आहे, CPD बेलापूरमध्ये. घरामध्ये फक्त आई आहे आणि बहीण भाऊ कोण नाही मला. 1 वर्ष आधी वडिलांचं निधन झालं. मी BE इलेक्ट्रिकल केले नवी मुंबईमधूनच. माझं सगळं शिक्षण इथंच झालं आहे आणि आता मी अंधेरीला जॉब आहे LUB इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲज अ मार्केटिंग इंजिनियर. आणि वधू वराबद्दल अपेक्षा माझी जे मला शोभेल अशी मुलगी हवी. घरात आईला मुलगी आल्यासारखं वाटलं पाहिजे. या व्यतिरिक्त मला जास्त काही नको. छान. एक मिनिट. तुमच्या अपेक्षा फार कमी आहेत त्याचा अंदाज आहे आम्हाला, पण आमच्या पालकांच्या काही अपेक्षा आहेत तर त्यांच्या वतीने मी तुम्हाला काही प्रश्नोत्तरांच्या अगदी माफक विचारले तर चालतील का? विचारा. आपण ज्या कंपनीत आहात म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आपली कंपनी आहे, तर त्या कंपनीबद्दलची अशी थोडक्यात काय माहिती सांगाल आम्हाला? आम्ही इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करतो. गुजरातला हेड ऑफिस आहे आमचं. 80 देशांमध्ये एक्सपोर्ट होतं सगळं माल. आणि मला मुंबई रिजन दिले. मुंबई रिजनमध्ये जेवढे कंट्रोल पॅनल मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं मार्केटिंग मला सांभाळायचं आहे. आमचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सबस्टेशनमध्ये जे वापरले जाते इंडस्ट्रीजमध्ये त्या रिलेटेड आहे. आणि आमचं इकडे ब्रांच ऑफिस आहे मुंबईला. धन्यवाद. आता आपण तुमच्या मार्केटिंगकडे वळूया. ओके. तुमचं आता लग्न करताय, तुम्ही लग्नाळू आहात, तर ते मार्केटिंग कसं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला तर वाटतं की आपल्या समाजाची प्रोसेस खूप लांब आहे. डायरेक्ट मुलामुलीचं इंटरॅक्शन झालं तर सगळं सिम्पल होऊन जातं. मग तुम्ही काय कराल? आता जे तुम्ही प्रोसेस चालू केली ते चांगलंच आहे म्हणून आलो इकडे. आम्ही ह्या प्रोसेसमध्ये आणखीन एक गोष्ट नेहमी विचारत असतो जी आतापर्यंत विचारली पण तुमची कदाचित वेळ पहिलीच असेल. तर प्री मॅरेज काउन्सिलिंग हा एक कन्सेप्ट असतो किंवा कांदेपोह्यांमध्ये तुमचे कांदेपोहे मला वाटतं झाले नसतील का झालेत? झाले पण मला ते समजत नाही जास्त. कांदे असावे का नसावे ते प्रश्न कांद्यांचा नसून लग्नानंतरच्या वांद्यांचा असतो. त्यामुळेच जेव्हा तुम्ही कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला जातात म्हणजे कांदेपोहे आपण नाव म्हणतो त्याला, वधू परीक्षेला जातात, तेव्हा तुम्ही वेळ काढता का हो किंवा विचारतात का वेगळा वेळ पाहिजे म्हणजे त्याच विदिन दॅट डेकोरम असं करताल का तुम्ही? तिकडचे लोक तर म्हणतात की काय विचारायचं विचार, आपले घरचे म्हणतात, पण त्या 4 लोकांसमोर आपण काय विचारणार असं? नक्की काय विचारायचं असतं? एवढंच मामा काका याच्याशिवाय काय विचारणार? ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद. आपला अनुक्रमांक नाव सांगायचं आहे आणि स्थानाबद्ध व्हायचं. माझं पेज नंबर 23 अनुक्रमांक 29 गोत्र कालम. पियुषला कदाचित असं म्हणायचं असेल की आता थोडी प्रायव्हसी देण्याची जास्त गरज आहे. मुलामुलींना प्रत्यक्ष थोडंसं एकमेकांना जाणून घेण्यासाठी थोडासा वेळ द्यावा, पालकांनी याची नोंद घ्यावी असाच त्यांचा संदेश. बरोबर पियुष? माझं नाव अभिजित प्रभाकर कोतकर. माझा नंबर 35 पेज नंबर 25. माझं शिक्षण BCom, मी पोस्ट ग्रॅज्युएशन इन फायनान्शियल मॅनेजमेंट केलं मुंबई युनिव्हर्सिटीत. सध्या मी कॅनरा बँकेमध्ये मुंबई सर्कल ऑफिसमध्ये BKCला माझं ऑफिस आहे. कॅनरा बँक ही 3rd लार्जेस्ट नॅशनलाइज्ड बँक आहे आणि सध्या मी लिगल सेक्शनमध्ये काम करतोय. मला आवडतं क्रिकेट खेळायला आणि क्रिकेट पाहायला पण खूप आवडतं. राहिली वधूबद्दल अपेक्षा तर खरंच सांगायचं तर मला बायको नको, एक मैत्रीण हवी आहे आणि माझ्या आई वडिलांना सून नको, एक मुलगी हवी आहे. या माझ्या अपेक्षा आहेत. आणि दुसरी एक अपेक्षा अशी आहे की नोकरी करणारी
नोकरीच प्राधान्य असावं तिचं, कारण आपण एवढं शिकतो. अभिजित, एक विनंती आहे, सॉरी टू डिस्टर्ब, थोडं अजून पुढे या. तुमचं खूप छान बोलणं सर्वांच्या कानांपर्यंत घुमेल. जोरात बोला, पुढे जा. माझी एक दुसरी एवढीच अपेक्षा आहे की नोकरीच प्राधान्य देणारी मुलगी हवी, कारण आपण एवढं शिक्षण करतो त्याचा कुठेतरी योग्य उपयोग होतो, त्याचा फायदा तिने उचलावा, तिची एक स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण व्हावी, ओळख निर्माण व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि इव्हन आमच्या घरात पण ज्या पण माझ्या बहिणी आहेत, कझिन्स आहेत, सगळ्या नोकरी करतात, त्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की तिने पण नोकरी करावी, बस. ठीक आहे. अभिजित, तुम्ही कॅनरा बँकेत काम करता, म्हणजे अकाउंट, टॅली अकाउंट म्हणजे बॅलन्स शीट, ॲसेट लायबिलिटीज. तसं आयुष्यामध्ये पण एक मोठा अकाउंट असतं, ते असतं इमोशनल अकाउंट, बरोबर ना? इमोशनल अकाउंटवरच सगळा संसार चालतो. ज्याचं इमोशनल अकाउंट सगळ्यात बलवत्तर असतात त्याच्या घरात जास्तीत जास्त सुख असतात. तर अशा या इमोशनल अकाउंटला वाढीस नेण्यासाठी एक नवरा म्हणून किंवा एक घराचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही काय प्रयत्न कराल? मला असं एक वाटतं की नवऱ्या बायकोमध्ये ना 3 गोष्टी खूप इम्पॉर्टन्स आहेत. एक मैत्री, प्रेम आणि ट्रस्ट, विश्वास. या 3 गोष्टी राहिल्यात ना सर, की तुम्ही कितीही प्रॉब्लेम्स आले तरी तुम्ही सांभाळून घेतात एकमेकांना. आणि कधी आहे ना कम्युनिकेशन गॅप नका ठेवू. भांडणं होतात, एकमेकांचे मतं पटत नाही, पण कम्युनिकेशन गॅप नका ठेवू नात्यांमध्ये. अगदी बरोबर सांगितलं अभिजितने. खूप चांगली क्लॅरिटी आहे त्यांच्या थॉटला. प्रेम, ट्रस्ट आणि मैत्री. मुलींनी प्लीज यावर थोडा विचार करावा. प्रेम, मैत्री आणि ट्रस्ट ह्या 3 महत्त्वाच्या आयुष्याच्या बाबी आहेत, त्याच्यावरच अक्षरशः म्हणजे व्यवस्थित संसार चालतो. आणि कम्युनिकेशन गॅप म्हणजे संवाद, बरोबर? संवाद जर व्यवस्थित असेल, क्लॅरिटी असेल, तिथल्या तिथं तो मिटवला असेल तर गाडी सुरळीत चालते. असाच काहीतरी त्याचा ऑब्झर्वेशन असेल आणि तसाच अनुभव घेण्याची त्याची इच्छा आहे. तर उपवधूंनी या गोष्टीची नोंद घ्यावी. आणि काय अभिजित बोलायचं आहे? एक प्रश्न आणखीन विचारू इच्छितो. तुमची स्वतःबद्दल एवढी क्लॅरिटी आहे, बरोबर? तुमच्या आयुष्याच्या भावी वधूबद्दल एवढी सुंदर क्लॅरिटी आहे. एक आपला समाज, त्याच्या ज्या काही परंपरागत चालत आलेल्या रीती आहेत किंवा काही रूढी परंपरा आहेत, त्यातली अशी एखादी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की काही गरज नाही या गोष्टीची, उगाच आपण त्याच्यात वेळ घालवतो किंवा काही गरज नाही, ही आपण बंद केली पाहिजे? सर, मला वाटतं लग्नामध्ये ना आपण मिरवणुकीसाठी फार इम्पॉर्टन्स देतो त्याला आणि तिथे पण वेळ घालवतो, आणि जो आपला मुहूर्त असतो लग्नाचा तो निघून जातो. अच्छा, मिरवणूक ऐच्छिक असते, काढावी किंवा नाही काढावी हा आपला प्रश्न आहे, पण मुहूर्त टाळू नये, बरोबर? असं अभिजितला म्हणायचं आहे. आणखीन काय सांगायचं अभिजित? थँक्यू. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव सुमित देवीदास ब्राह्मणकर, अनुक्रमांक 31 आणि पेज नंबर 23. सुरू करा सुमित. नमस्कार, सुमित देवीदास ब्राह्मणकर. माझं शिक्षण MSc कम्प्युटर सायन्स झालं आहे पुण्याला. मी सध्या कॉग्निझंट टेक्नॉलॉजी मुंबई इथं वर्किंगला आहे. करंट पॅकेज माझं 6.5 आहे. आणि मुलीबद्दल अपेक्षा आम्हाला ती सुसंस्कृत असावी, माझ्या आईवडिलांना सांभाळणारी असावी, प्लस तिने समाजात स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करणारी असावी. सुसंस्कृत असावी आणि समाजात आपली आयडेंटिटी क्रिएट म्हणजे नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा आपल्या समाजात बरेच कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला तर समाजात मिसळेल तेवढंच अनुभव भेटतील. समाजात आपला एक वाटा हिस्सा असावा समाजकार्यामध्ये, असं तुमचं. मला वाटतं ह्या एका मतावर सगळ्यांनी जोरदार टाळ्यांची प्रतिसाद दिला पाहिजे. कारण की आज आपलं समाजाचं जे कार्य चाललेलं आहे हे सगळ्या स्वतःहून स्वप्रेरित प्रोॲक्टिव्ह समाज ज्याच्या युवकांथ्रू चाललेलं आहे. आणि प्रत्येकाच्या घरात जर असा एक विचार असेल की माझी पत्नी, माझी बहीण, माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ समाजाच्या कामासाठी थोडा तरी वेळ देईल, तर मला वाटते आपला समाज आणखीन फास्ट वरती जाईल. आपण तर चांगल्याच मार्गाने वाटचाल करतच आहोत. खूप चांगले बदलही आपल्या समाजात घडतील. खूप चांगला विचार आहे. सगळ्यांनी सहभाग घेतला तर अजून प्रगती होईल. तुम्ही मग हा विचार तर मुलीकडून अपेक्षा म्हणून केला, तुमचा समाजासाठी कितपत सहभाग आहे? माझा सध्या जॉबमुळे तर म्हणजे
सहभाग असला पाहिजे, पण जॉबमुळे मला तेवढा वेळ देता येत नाही. जर मुलीची इच्छा असेल तर तिने जॉब केला पाहिजे, नसेल इच्छा तर ती समाजाला जास्त वेळ देऊ शकते त्या हिशोबाने. अच्छा. नाही, वेळेचं बंधन आणि वेळेची क्रंच प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, प्रत्येकाची पण आवड तिथे सवड, बरोबर. त्यालाच मग समाजाची कनेक्शन मिळतं. तर आवड असेल तर ऑटोमॅटिक वेळ मिळतोच. आज सगळ्यांनी सुट्टी काढली ना, सोमवार आहे, सगळ्यांनी सुट्टी काढली, आज दांडी मारली, तसाच प्रकार आहे. आणखीन काय अपेक्षा तुमच्या? नाही. ठीक आहे, थँक्यू. हॅलो, माझं नाव निखिल प्रकाश शिरोदे. माझं परिचय पत्रिकेत 32 क्रमांक 24 पेज नंबरवर 32 क्रमांक आहे. माझा जन्म नाशिकचा आहे. मी सध्या ठाण्याला राहतो. सॅमकॉन इंडस्ट्रियल कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर आहे मी. माझा आवडता छंद वाचन आहे. समोर फायनान्शियल रिलेटेड वाचायला आवडतं मला. आणि जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा अनुरूप आणि वर्किंग असेल तर प्रिफरेबल. वर्किंग असावं अशी अपेक्षा आहे. आपण सॅमकॉन इंडस्ट्रियल कंट्रोल पॅनल्समध्ये आहात, म्हणजे एक अभिमानाने सांगावीशी गोष्ट, थोडंसं खोलात जाऊन बोलेल मी. आपलं सामाजिक अधिवेशन झालं पुण्याला, त्यावेळेस आपण W2W असा कनेक्ट असला पाहिजे. म्हणजे व्यावसायिक असेल त्याने वाणी लोकांकडेच केलं पाहिजे. तर असंच एक चांगलं उदाहरण आपल्याला देतो की सॅमकॉन इंडस्ट्रियल म्हणजे आपले अमृतकर साहेब ठाणेचे, त्यांच्या ह्या कंपनीमध्ये आपला निखिल फार चांगल्या पोस्टवर इमानतबारे काम करतोय. तर आपलं तो W2W कनेक्ट हा दिसून येते. त्यासाठी निखिलला आणि त्या सॅमकॉन इंडस्ट्रियल यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. थँक्यू. आता आपण आपल्या प्रोफेशन बद्दल जे म्हणालात तर थोडंसं आणखीन खोलात जाऊन विचारावंसं वाटतंय. आपलं शिक्षण BE इलेक्ट्रिकल आहे, आपण MBA पण आहात, पण त्याच्यामध्ये IGTC लिहिलं आहे. तर IGTC म्हणजे इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटर. ओके, काय असतं ते? इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटर कम्स अंडर इंडो जर्मन चेंबर ऑफ काउन्सिल. त्याच्यामध्ये जर्मन शिक्षण पद्धती आहे. त्याच्यानुसार एक 18 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यात 18 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यातला एक 6 महिने ट्रेनिंग असते आणि वर्षभर थेरॉटिकल हे असतात, लेक्चर्स असतात. आणि एक चर्चगेटला कॉलेज आहे. गुड एक्सपिरियन्स. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. तुम्हाला मग आता जर्मन येत असेल? जर्मन A1 लेवलपर्यंत येतं मला. मग समजा असं विचारलं, म्हणजे फक्त विचारतो, बोलायचं असेल तर बोलू शकतात, मला लग्न करायचं आहे, तुम्ही जर्मन भाषेत कसं सांगाल? डिफिकल्ट आहे, नाही येणार. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण सर्वत्र विवाहास आपली मान्यता आहे का? सॉरी, काय म्हणतो? म्हणजे आपण एक ह्या वेळच्या आपल्या डेटामध्ये, म्हणजे बायोडेटाचा जो काही फॉर्मॅट होता त्याच्यात एक प्रश्न घातला होता की सर्वत्र विवाह. हो, चालेल. तर मग आपल्याला काय वाटतं, सर्वत्र विवाह केल्यावर काही जणांचं मत असतं की नाही, त्याने प्रॉब्लेम होतो, होणाऱ्या प्रॉब्लेम असू शकतात, असं त्यांचं मत आहे. तर ते तसं नसतं, हे तुम्ही कसं सकारण प्रूव्ह करून सांगाल? ओके, ऍक्च्युअली मी ऍक्शनने सांगतोय त्यांना. ओके, त्याच्याने काही प्रॉब्लेम येईल असं माझं वाटत नाही, कारण की एक्सप्लेनेशन देण्यासारखं माझ्याकडे काही एक्झाम्पल नाही आहे. पण तरी मला त्याचा काही अपोज नाही आहे त्या गोष्टीचा. याची सर्व पालकांनी नोंद घ्यायची आहे, कारण सर्वत्र विवाहास मान्यता असण्याचं कारण असं आहे की जो काळ आपला पूर्वीचा होता तेव्हा अशा प्रगत अशा वैद्यकीय चाचण्यांची सोय नव्हती. परंतु आता आपलं सायन्स किंवा आपलं जे काही पॅथॉलॉजिकल टेस्ट एवढे ॲडव्हान्स झाले आहेत की प्री मॅरेज काउन्सिलिंगचाच म्हणजे रक्त चाचण्या किंवा बाकीच्या सायकोमेट्रिक टेस्ट या केल्या पाहिजेत, जेणेकरून जे भविष्यातील विवाहोत्तर जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात अपत्यांशी संबंधित किंवा इतरही, त्यांचं आपलं निराकरण ह्या सुरुवातीच्या स्टेजमध्येच होऊ शकतं आणि ते होतं. म्हणूनच आपण जरी गोत्र एक असेल परंतु बाकीच्या चाचण्या जर निगेटिव्ह येत असतील तर मला वाटतं की आपण पुढे जायला काहीच हरकत नाही. आणि असंच मला वाटतं यांना पण म्हणायचं आहे. हो, आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतोय. प्रोफेशन बद्दल झालं, आपण या सर्वत्र विवाहाबद्दल झालंय. आता आपण विवाह जो असतो म्हणजे तो दिवस असतो, तो एकंदरीत दिवस तुम्हाला माहितीच आहे, कारण आतापर्यंत तुम्ही पण आपल्या नात्यात जवळच्या नात्यात लग्न अनुभवली असतील. तर तुमचं काय मत आहे, त्या लग्नामध्ये काय असं तुम्हाला चांगलं वाटतं किंवा कुठे सुधारणा किंवा इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे? बेसिकली जो फ्लो आहे तो थोडा शॉर्ट
असला पाहिजे. म्हणजे जे महत्त्वाचे कार्य आहेत ते आदल्या दिवशी किंवा तो दिवस खूप हेक्टिक असतो असं मला वाटतं. तर ते आपण काही त्याच्यात सुधारणा करता आल्या की आदल्या दिवशी काही कार्यक्रम करता आले किंवा कुठे नसेल किंवा जसं मिरवणूक कॅन्सल करता आली तर आवडेल तसं असं वाटतं. हे वाटणं तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या बाबतीत आणू शकाल का? होईल. हो, मिरवणूक तर नसेलच. आणखीन काय काय नसेल? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो एक, जो मी विचारायचा पण तुम्हाला तो तुम्ही टाळला असेल. हुंडा नसेल 100%. म्हणजे कोणत्याही पद्धतीत? कुठल्याच पद्धतीत कारण नाही. मोदींनी कॅशलेस केलंय, त्यामुळे हल्ली आपले हुंडे पण कॅशलेस झाले. नाही त्याचं पण काय नाही, हुंडा नसेल. याची नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी. आता तुमचा अनुक्रमांक नाव सांगायचं आहे, म्हणजे ते त्यांना बरं पडेल आणि आपण स्थानापन्न व्हायचं. माझं नाव निखिल प्रकाश शिरोरे, 24 नंबरवर 32 क्रमांक. आपली काउंटर फाईल आपण इकडे टाकली नसल्यास ते टाकून द्यायचे. नाव प्रसन्ना प्रकाश एकच मिनिट, थोडं पुढे व्हा. नाव प्रसन्ना प्रकाश शिरुडे, पान क्रमांक 22, अनुक्रमांक 26. जन्मगाव कर्जत, राहणारा कल्याण. बर्थ डेट 8 एप्रिल 1990. माझं जॉब, मी एक्सेंचर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामाला आहे ॲज अ डिमांड प्लॅनिंग. क्लायंट साईडला डिमांड प्लॅनिंग आहे आणि एक्सेंचरमध्ये ॲज अ सप्लाय चेन ॲडवायझरी अनालिस्ट. आपल्या परिचयामध्ये आपण आपलं फॅमिली बॅकग्राऊंड पण सांगायचं आहे. आपल्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा सांगायच्या आहेत. जोडीदाराबाबतच्या अपेक्षा अनुरूप म्हणजे मला एक विचाराल तर अन्नमध्ये तिचं रूप दिसेल ते म्हणजे अनुरूप. अन्य एकच विनंती आहे, समोर बघून बोलायचं आहे. तुमचे रूप दिसेल. अन्नमध्ये जिचं रूप दिसेल ते म्हणजे अनुरूप. म्हणजे इन शॉर्ट स्वतःचं पोट भरता येईल तेवढं काही जेवण बनवता आलं पाहिजे. ते म्हणजे ती शेवटी एक फॅमिली झाली. ओके, आपण आणतो म्हणजे मुलगी म्हणून आणतो म्हणजे ती एका फॅमिलीसाठी. बरोबर आहे. माझा मुद्दा हा आहे की पण तिला स्वयंपाकाची आवड नसेल तर शिकू पण शकते ना. कोण शिकवणार? आता एवढं डिजिटल झालं तर युट्यूब पण आहे. नाही, पण हल्ली असं म्हणतात की मुलीला म्हणजे मुलीची आई खूप काही शिकवते, पण ती स्वयंपाक शिकवत असावी असं वाटतं. तर तिची आई आहे ना तिला शिकवायला. मग डिजिटलकडे जायची गरज काय? मग जेवण शिकवलं ते तर चांगलंच आहे ना, ते तर मेन आहे. ठीक आहे. आपण नोकरी निवडताना जसे निकष लावतो तसे आपला जोडीदार निवडताना जे निकष आहेत ते निकष काय आहेत हे आम्हाला साधारण लक्षात आले. परंतु तुम्ही जेव्हा मुलगी पाहण्याचा म्हणजेच कांदेपोह्यांचा कार्यक्रम करतात तर ते तुम्ही कशा पद्धतीने कंडक्ट करता स्वतःला? फक्त समोर बघून बोलायचं आहे. क्वेश्चन नाही का म्हणजे आता तुम्ही जेव्हा मुलगी बघायला जाता, बरोबर आहे, तर मुलगी बघायला जाताना तुमच्याबरोबर कोण असतं? आई बाबा. आई पण असते का? तसं कोणी म्हणजे भावाच्या वेळेस तर नेलं नव्हतं, पण यावेळेस मी आईला नेलं. अत्यंत स्तुत्य अशी ही गोष्ट आहे. फक्त प्रसन्नांना एकच छोटा प्रश्न आहे. तुम्ही जसं तुमच्या आई बाबांना घेऊन जातात तसंच समजा मुलीकडच्यानी पण तुमच्याकडे आमंत्रण देताना समजा याच्या पुढे मुलीला पण सोबत आणलं तर तुम्हाला चालणार आहे का? हो, चालेल. कारण तो आपल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावातला एक सगळ्यात एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. तर चालणार आहे का? हो, चालेल. तर समोर बघून सांगा ना. हो, चालेल. म्हणजे तुम्ही येताना मुलीला पण घेऊन जा जेव्हा आमंत्रण द्यायला जाल तेव्हा, म्हणजे तिला लग्नाच्या आधीच घर कसं आहे त्याचा अंदाज येईल. अर्थातच. धन्यवाद. आपण आपला अनुक्रमांक नाव सांगायचंय. आपण भाग्यवान सोडत जे निघणार आहे ते या ड्रॉपबॉक्समध्ये घालायचंय आणि स्थानापन्न व्हायचं. नाव प्रसन्ना प्रकाश शिरुडे, पान क्रमांक 22, अनुक्रमांक 26.